कोण जर उभं राहिलं तर मोहिते पाटीलच. तुतारी धनुष्यबाण आणि घड्याळच वाजणार माळशिरस तालुक्यात. भारतीय जनता पार्टी समाजसेवा हो करते. भारतीय जनता पार्टी करतेच की गोरगरिबापर्यंत सेवा पोच करते. कुणाकडे राहील वार? काय आता आमचा पहिल्यापासून एकाच मोहिते पाटलांनी केला, आम्ही त्याच्या पाठीमागच जाणार. तसा कांदा मी डोळा दाखवून चिरतोय तसं हे मोहिते पाटलाचा बालेक केला डोळा दाखवून. ते स्पर्धे बी ह्यांचा बी सर्वसामान्य माणसाचा त्यांचा बी संपर्क आहे, पण आमच्या इथे भाजप विरोधी लाट आहे. नाही भाजपला आमचा गावातला कल नाही एवढा. पहिलं मोहिते पाटील जी सांगल ती. होय ना. मोहिते पाटलाच गाव पहिल्यापासून. नमस्कार, मी आमिर मोहोळकर. महाराष्ट्र नगरी आणि अकलूज एक्सप्रेसमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण आहोत वाघोलीमध्ये. आपण माझ्यासोबत पाहू शकता वाघोलीचा आठवड्याचा बाजार इथं भरलेला आहे आणि आपण इथं जनतेची काही मतं आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण वाघोलीत आलेलो असताना काही गावकरी लोक इथं बाजारासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बाबा, काय नाव आहे तुमचं? किसन मिसाळ. किसन, मिसाळ कोणत्या गावचे तुम्ही? वाघोली. वाघोलीचीच का? हम्म. जिल्हा परिषदचं पंचायत समितीचं निवडणूक सुरू झालेली आहे, माहित आहे का तुम्हाला? नाही. बरं, काय होईल? कोण उभारलंय, काय कुठल्या पक्षातनं, काय माहित आहे का? कोण जर उभं राहिलं तर मोहिते पाटीलच. मोहिते पाटलांचं पारड जड आहे काय? हम्म. अनेक निवडणुका तुम्ही बघितलेला असेल, काय घडेल या निवडणुकीमध्ये? मोहिते पाटलाच येणार. मोहिते पाटलाच येणार म्हणजे लवंगानात येते गाव तुमचं हे, हम्म. बरोबर आहे का? चव्हाण, चव्हाण कुठं राहिलाय? वाघोली. वाघोलीचं. हा. बरं, जिल्हा परिषदचं पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे, काय एकंदरीत वातावरण काय आहे तुमच्या इथे? काय वातावरण या गावात एका पार्टीला कौल असला, दुसऱ्या गावात दुसऱ्या पार्टीला कौल असतो, त्यामुळे काय तर सांग, दुसऱ्या गावातलं काय सांगणार आम्ही? कुठल्या पार्टीला कौल आहे? दोन्ही बी मोहिते पाटलाची काय भाजीपाले. काय होईल या इलेक्शन मध्ये, काय तुम्हाला काय वाटतंय? दुसऱ्या गावावर काय अवलंबून, आमच्याकडे काय नाही तर आमच्या गावात मोहिते पाटील. तुम्ही याच्या अगोदर अनेक निवडणुका बघितलेल्या असतील, काय घडलं होतं ते? काय नाही, निवडणूक येते ते जाते त्या 5 वर्षाला असतं ते चालू. यावेळेस काय घडेल? आता आमच्या तालुक्याचं वरच्या भागाचं वेगळा, पूर्व भाग पश्चिम भाग असं गट असतात ना. मग काय गावात मोहिते पाटील आहे ते, काय गावात भाजीपाले दुसऱ्या भाषेच्या त्या पक्षाचे वेगवेगळे असतात कार्यकर्ते. भैया, काय नाव आहे तुमचं? नितीन सदाशिव मोरे. राहायला कुठे? गणेशगाव. गणेशगावचं. म्हणजे पंचायत समिती लवंगण आहे तुमचं, बरोबर आहे का? बरोबर. बरं, जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन सुरू आहे, हम्म. काय होईल, काय अंदाज काय आहे तुमचा? काय त्यात आपल्याला काय कळत नाही. काय कळत नाही. मतदान तर केलं असेल की याच्या अगोदर? करतोय हा, मग ह्या वेळेस काय तुमचं मत असेल? तुतारीला. तुतारीला. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाला मोहिते पाटलांचे कार्यकर्ते दिसत आहेत. ओके, बरोबर. घडल काय? काय सांगता येते? चला, भाऊ, काय नाव काय आहे तुमचं? माझं नाव सोमनाथ दत्तू पारसे, प्रहार संघटनेचा मी तालुका अध्यक्ष आहे माळशिरस. आता तुम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते आहे, एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक लागलेली आहे. आज तुम्ही वाघोलीच्या बाजारमध्ये आहे, हा. काय घडल, काय काय होईल म्हणताय? तुतारी धनुष्यबाण आणि घड्याळच वाजणार माळशिरस तालुक्यात. तुतारी, धनुष्यबाण आणि घड्याळ. पण भारतीय जनता पार्टीचं बी आव्हान असणार आहे की? असू दे की मग. हा. आमचा पाठिंबा दिला ना आम्ही ह्याला, तुतारीला, घड्याळाला आणि धनुष्यबाणाला. एक कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका आहे? आम्ही घड्याळ, तुतारी आणि धनुष्यबाणालाच मतदान करणार. वंचितचं सुद्धा आव्हान असणार आहे. काय बी असू द्या. वंचित बहुजन आमचं आघाडीचा सुद्धा उमेदवार आहे. अपंग प्रहार संघटनेचा, हम्म. प्रहार जनशक्ती पक्षाचा, हम्म. ही जे पक्ष हिथं आहे ती कार्यकर्ते, त्याचा सगळ्याचा पाठिंबा आहे. मग एकंदरीत निवडणुकीचा शेवट कसा होईल, काय काय घडल? काय घडणार नाही, तुतारी, घड्याळ आणि धनुष्यबाणच होणार. काय नाव काय आहे तुमचं? नानासाहेब ज्ञानोबा भोसले. राहायला कुठे आहेत? लवंग. बरं, निवडणूक सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समिती. लवंग हा गण आहे, काय होईल निवडणुकीत? तुतारी वाजल. तुतारी वाजल. कोमलताई आमच्या निवडून येते. कोमल पाटील ह्या निवडून येतील. निवडून येते. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाच्या. पवार गट पण यांना ऋतुजा पाटील यांचं भाजपतर्फे आव्हान आहे की? असलं तरी त्यांचे कामं वेळोवेळ आहेत. त्यांच्या मालकांचे ग्रामपंचायतमध्ये कामं केलेली आहेत भरपूर. त्यांनी रस्त्याची कामं असेल, शाळेची कामं असेल, गोरगरिबांची कामं भरपूर केलेली आहेत त्यांनी. अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय की राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून याल म्हणून? नाही, राष्ट्रवादीचेच येणार. राष्ट्रवादी. पहिलवान, काय नाव काय आहे तुमचं? संतोष विश्वनाथ जाधव. राहायला कुठे आहे?
गावातच वाघोली. म्हणजे बाजार करायला आलाय म्हणायचं. हो बाजार करा. बरं काय जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. हो. काय होईल निवडणूक? निवडणुकीत काय आता काय आपल्याला समाजसेवा करते त्यांनाच बहुमत करायचं. कोण करते समाजसेवा? करताय भाजप करतायच की. भारतीय जनता पार्टी समाजसेवा करते भारतीय जनता पार्टी करतेच की गोरगरिबापर्यंत सेवा पोचते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाची बी लोक सेवा करतात की समाजसेवा. करतेत पण भाजपची कशी आहे आम्हाला गोरगरिबापर्यंत सेवा पोच केलेली आहे त्यांनी. एकंदरीत काय सेवा तुमच्यापर्यंत पोहोच झाली? सगळ्या ज्या सुविधा आहेत गोरगरिबांसाठी त्या पोच केलेल्या आहेत. मग ह्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये काय होईल? भारतीय जनता पार्टीची येणार. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार येणार निवडून. येणार. ठीक आहे. पावशेर 50ला अर्धा आहे. 30 रुपयाला पावशेर 50ला अर्धा आहे. लईच महाग आहे ती. काय आता करायचं, महागच आहे, काय करायचं. बरं राहायला कुठं आहे तुम्ही? राहायला वाघोली. वाघोलीचं नाव काय तुमचं? दत्तात्रय मधुकर मिसाळ. मिसाळ म्हणजे मिसाळांची वाघोली. बरोबर आहे. वाघोली बरोबर आहे. बर बर बर. या जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सुरू आहे सध्या. हो आहे. काय काय वाटतंय काय होईल? तुतारी वाजवणारा माणूस निवडून येणार. तुतारीचा उमेदवार निवडून येईल काय? 100%. मग भारतीय जनता पार्टीचा बी उमेदवार आहे की त्यांच्या बरोबर वंचितचा बी उमेदवार आहे. तुतारीच्या माणसाने आपले दादा आहेत ना, विजयसिंह मोहिते पाटील असू द्या, रणजितसिंह मोहिते पाटील असू द्या, धैर्यशील भैया असू द्या, यांनी जे आपल्या वाघोलीसाठी जे काम केलेलं आहे पहिल्यापासून आजपर्यंत, म्हणजे असं कधीच त्यांनी दुरावा जाणून दिलेला नाही कुठलंही काम असू द्या. एका जाण्यात त्यांनी केलेलं आहे आजपर्यंत. त्यामुळं इथून पुढं वाघोलीतली तमाम जनता ही 100% तुतारीच्या मागे राहणार आणि तुतारीचा उमेदवार निवडून देणार. तुतारीच्या मागे राहील काय? 100% राहणार. 100%. हो, फुल कॉन्फिडन्स फुल कॉन्फिडन्स मध्ये बोलतोय. ठीक आहे. मग कोणत्या गावचं आहे? वापेगावची. काय नाव आहे तुमचं? नाव काय आहे? बबई भीमराव गाडी. होय. निवडणूक सध्या सुरू आहे. काय आलंय का तुमच्यापर्यंत? काय कळलंय का तुम्हाला? नाही आम्ही रानात राहायला. मतदान तर असेल की तुम्हाला? हाय हा? हाय मग यावेळेस कोणाला आहे? तुतारीला. तुतारीला मतदान? काय गावातली सांगतील ती करणार आम्ही. होय. वापेगावची लोक जी सांगतील ती तुम्ही करणार. आम्हाला काय नाही. रानात आहे आम्ही राहायला. आता वाघोलीच्या बाजारला आलाय तुम्ही. होय. किती दिवसापासून येत आहे? पहिल्यापासून येतोय बाजार भरल्यापासून. होय. आमचं पुढारी काय कुठल्या गावाचा आहे? हितलंच आहे. काय नाव आहे? मुंडपणे मुनपणे म्हणजे वाघोलीत मुनपणे सुद्धा आहेत म्हणा आहेत आहेत आहेत. की. बर बर बर. काय किती वय आहे? वय माझं वय 75 आहे. बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक लागलेली आहे. बर काय होईल हो निवडणुकीमध्ये? काय आता काय सांगावं, जनतेचा कल काय आता इथं बसून आमच्यासारख्या शेतकऱ्याला काय करायचंय. नाही नाही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, अजून राष्ट्रवादी काँग्रेस, अजून तुतारीचा आहेत, वंचितचा उमेदवार आहे. काय होईल? बरोबर आहे, पण ते अजून प्रचार अंमलात आलेला नाही अजून. लगे प्रचार सुरू झालाय की सुरू आजपासून? झालाय पण अजून लगे काय आता ती कोणी भेटायला मग तुमच्या वाघोलीत कोणाची हवा आहे सध्या? काय तर सांगता येत नाही बरं का आपल्याला. तरी अंदाजे? काय सुद्धा सांगता येत नाही. आम्ही आपल्या शेतकरी माझं दाराजवळ आपली मेथी आपल्या आणली विकायला. बाकीचं कशाला काय आपण दवा. चल वाघोलीचंच आहे का? काय नाव आहे तुमचं? बाळासाहेब मिसळ. बाळासाहेब मिसाळ. हम्म. म्हणजे मिसाळांचीच वाघोली. वाघोली मिसळाची. तुमची उंबर भरपूर आहे ती. होय. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे सध्या. माहित नाही तुम्हाला? नाही. बाजीराव काय? शिवाजी कोंडेबा मिसाळ. बर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे. बर. काय होईल एकंदरीत निवडणुकीमध्ये? आम्ही मोहिते पाटलाची माणसं आहे पहिल्यापासून. मोहिते पाटलांची? हा राष्ट्रवादीच. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोक तुम्ही. काय होईल या गाण्यात लवंगणामध्ये ही गाव येते तुमचं? राष्ट्रवादी जाणार. राष्ट्रवादी येणार? 100% येणार. 100% येणार. पहिली पोपट मिसाळ. बर. तुम्ही आज वाघोलीच्या बाजारात आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे सध्या. प्रचार बी सुरू झालाय. काय होईल निवडणुकीमध्ये? निवडणुकीत येणार आपलं गाड्या काय म्हणते ते तुतारी. तुतारी? तुतारी येणार म्हणजे तुम्ही मोहिते पाटलाची लोक दिसताय. काय भारतीय जनता पार्टीचे बी उमेदवार उभारलेत, वंचितचे बी उभारलेत उमेदवार. आहे ते पण नाही
ह्याला तुतारीला बहुमत मिळणार. तुतारीला ह्या वाघोलीतून हा. हो एकंदरीत तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या असतील या निवडणुकीत कसं वातावरण राहील? वातावरण काय असतंय तेव्हा सगळं पहिलं आपलं जुन्या ह्याच्यावरच आहे ना सगळं. होय जुन्या हा, ह्याच्यावर जुन्या ह्याच्या हा. म्हणजे मोहिते पाटील गट कट्टर कार्यकर्ते कटर आहेत तुम्ही. काय हा. माझं नाव रवींद्र मिसाळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. यंदाच्या या निवडणुकीमध्ये लवंगणातून वाघोली हे गाव येत आहे आणि काय घडेल या निवडणुकीत? या भागामध्ये तुतारीच तुतारी म्हणजे मोहिते पाटील गटाचे मोहिते- तुम्ही कार्यकर्ते दिसताय. कार्यकर्ता मोहिते पाटील. तुतारीला प्रतिसाद मिळेल का इकडून? हो मिळणार नक्की 100%. कोण उमेदवार आहेत? कोमल निशांत पाटील. बर बर म्हणजे सर्वसाधारण महिला 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 आणि भारतीय जनता पार्टीकडनं बी उभे आहेत काही वंचितचे बी उमेदवार आहेत. हो आहेत की. हा पण एकंदरीत वातावरण तुतारीसाठी कसं आहे म्हणताय तुम्ही? या ठिकाणी पोषक आहे. पोषक आहे म्हणजे हे गावच मोहिते पाटील हा गटात आहे हा मोहिते पाटील पहिल्यापासून. पहिल्यापासून. म्हणजे माळशिरस तालुक्याचा हा पूर्व भाग मानला जातोय हा पूर्व भाग हा. आणि पूर्व भाग हा मोहिते पाटील गटाचा भाग आहे. हा पहिल्यापासून म्हणजे आहे. या इलेक्शन मध्ये काय घडेल? निश्चितच तुतारीच येणार. तुतारीच येणार. हम्म. नाही नाव काय आहे तुमचं? मिसाळ. मिसाळ म्हणजे तुम्ही वाघोलीचीच राहणार आहे. होय. बरं, पंचायत समितीचं आणि जिल्हा परिषदचं निवडणूक सुरू आहे. हा काय 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 होईल म्हणताय कशाचं निवडणुकीचं? कोणा ठेवता मला तर काय माहिती. तरी एक अंदाज एवढे दिवस तुम्ही मतदान केलेलं असणार एवढे मी निवडणूक एवढे दिवस मोहिते पाटलाला केलं. मोहिते पाटलाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ती गटाला काय ती मला माहित नाही बरं, मी मोहिते पाटलाला मत केलं ओळख. मोहिते मला- पाटलालाच मत हा. केलं होतं तुम्ही. हा. कुठं कुठं बी काय बी असलं तर मोहिते पाटलालाच मत करत असतो. पांडुरंग मिसाळ. तुम्ही बी वाघोलीची वाघोली. म्हणजे मिसाळांचीच वाघोली आणि वाघोलीचेच मिसाळ हो हो ही सगळी समीकरण आहे. हो. काय आणलंय विकायला? कोथिंबीर आणली शेवग्या शेंगा आहे त्या. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे. हो आहे की. काय काय घडेल निवडणुकीत? काय आता कसं आहे बरं का दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत त्यामुळं कोण काय काय येईल सांगता येत नाही. जनतेचा कौल शेवटपर्यंत काय राहील सांगता येत नाही. दोन्ही उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद राष्ट्रवादी पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे बीजेपीचा आहे काय अपक्ष असतील वंचितचं बी एक आहे. वंचितचं बी आहे. हम्म. आता कसं आहे ज्याची काय विकास काम माहिती त्या पद्धतीवर जनता कौल देईल बर असं आमचं मत आहे. काय काय याच्या अगोदर इथं काय घडलं होतं? ह्याच्या अगोदर आता काय ह्याच्या अगोदर आमच्या गावातनं एक पंचायत समिती सदस्य माझे आहेत सूर्यकांत आप्पा शेंडगे गेलतं निवडून. बर मग परत दुसरं अजून कोणतरी गेलं असेल असं झालेलं आहे पहिलं. मग आता इथनं पुढं जनता आता काय करते काय माहित आहे पुढं कौल कशी देते. म्हणजे ही निवडणूक कशी राहील? ही टपच राहणार आहे दोन्ही बी उमेदवार टपच आहेत. टप काय- जाईल टप जाईल. हो टप होणार. ठीक आहे तुमचं. मधुकर चव्हाण. कुठला आहे तुम्ही? वाघोली. बाजार करायला आलता काय? नाही मग सहज बसायला. झाला का मग बाजार? नाही झाला बाजार झाला. काय निवडणुकीचं वारं व्हायला लागले की माळशिरस तालुक्यात? वाहते. काय काय राहील कसं कुणाकडे राहील वारं? काय आता आमचा पहिल्यापासून एकाच मोहिते पाटलांनी केला आम्ही त्याच्या पाठीमागत जाणार. मोहिते पाटलांनी तुमचा विकास केला हा म्हणजे पहिल्यापासून पहिल्यापासून भारत बी आव्हान दिलंय की राव. देण्यात पण आपला विकास त्यांनी केला आपण त्यांच्या मागे जाणार. आणि वंचितचं बी उमेदवार आहे. असेल ते उभा राहणार. किती वय आहे? हा वय किती आहे तुमचं? माझं 70 आहे. मग अनेक निवडणुका हा बघितल्या. बघितली. पहिल्यापासून मोहिते पाटलाला हो पहिल्यापासून. चला कुठल्या म्हणजे कोणच्या राहणार? ते काय इथं वाघोलीला आपलं म्हणजे वाघोलीला तर आहे. रस्त्याकडं काय नाव काय आहे तुमचं? सुभाष सुभाष त्रिंबक पाताळे. पाताळे. हा बाजार करायला आलाय काय? हा कसं काय किती वय आहे कोणाचं तुमचं? 65 आहे. 65. 65. निवडणूक सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची. हा काय होईल हो निवडणुकीत? निवडणुकीत हीच येणार गेले पार्टी कोण इकडली इकडली कोणची? तुतारी. तुतारी म्हणजे मोहिते पाटलाची. असं वाटतंय आम्हाला जरा दबदबा ऊस नेते देत आहे. ऊस नेतेत म्हणून त्यांची येणार काय? हा असे वाटतंय मग आता उद्याच काय लोक तुमचं ऊस नेतेत का त्यांनी? होय सगळं सगळं नेतेत. नेते. किती वर्ष झालं तुम्ही मतदान करताय? मी हं. 21 पासून वर्षापासून चालू झाले चालूच मतदान. आहे. हा. मग अनेक निवडणुका तुम्ही बघितल्या. होय आता तब्येत कशी राहते? हाय बरे आहे तर काय करायचं. चला हा काय आम्ही काय पलीकडे काय विचारणारच नाही. काय नाव काय? जंबवंत मिसाळ.
जांभवण मिसाळ काय जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक चालू आहे. काय होईल? काय आता जनता आहे स्वतःच जनता मत तर असणार की मतदान काय ठरवणार आहे ते ठरवणार आहे. बरं शेवट आपलं गुपित मतदान असते. आपण काय कोणाला देणार आहे काय सांगणार आहे का? नाही नाही, मतदानाचं नाही विचारलं पण विचार काय करू- घडेल कुठल्या पक्षाचा उमेदवार तसं राहील काय सांगता येत नाही तसं तरी एक अंदाज नाही सांगता येत. नाही सांगताय ना? नाही सांगता नाव आहे परमेश्वर माशाळे. माशाळे माशाळे वाघोलीत आहेत म्हणायचा. आहे ते घे. एकच घर आहे. तुमचं एकच घर आहे काय? एकच घर आहे. बर 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 सध्या निवडणूक सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची. हम्म. काय कांदा कापताय काय? कांदा पण कापतोय, बेलाच कापतोय, भाज्याला पण कापतोय. म्हणजे भेळ भजीच दुकान आहे हा. काय? बरं काय निवडणुकीत काय होईल पंचायत समिती जिल्हा परिषद? काय आहे, आपला मोहिते पाटलाचा बाले केला आहे म्हणल्यावर मोहिते पाटीलच होईल काय आहे. म्हणजे मोहिते पाटलांचाच बालेकिल्ला आहे हो. वाघोली सुद्धा होय तर पूर्ण वाघोली मोहिते पाटलांचा बालेकिल्ला आहे. होय तर होय. हो, डोळं झाकून एकदम डोळे दाखवून. डोळं झाकूनच. जसा कांदा मी डोळं झाकून चिरतोय तसं हे मोहिते पाटलाचा बाले केला आहे डोळं झाकून. होय. हा तर पण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं बी आव्हान असणार आहे. वंचितचा उमेदवार आहे. असलं तरी काय असलं तरी काय कोण उभारलंय मोहिते पाटलाकडनं? कोमल निशांताई पाटील. होय. हम्म. निवडून येतील का? येणार काय, जनता आहे, जनता देणार निवडून. मोहिते पाटलानं काही जरी उभा केलं तरी निवडून द्यावं लागणार त्यांना. होय ना? हो. चला नाव काय पहिलवान तुमचं? गणेश शेंडगे. राहायला कुठं आहे? वाघोली. वाघोलीतच गावातच राहिलाय. काय निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे सध्या. काय निवडणुकीत काय होईल? हा जिल्हा परिषद पंचायत समिती तुतारी. तुतारी म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार हो. कोण कोण उभारले? कोण? निशांत पाटील. निशांत पाटलांचे मिसेस. मिसेस उभारलेत काय? हम्म. काय त्यांच्यासाठी वातावरण कसं असेल? वातावरण चांगलं आहे त्यांच्यासाठी. होय ना? काय तुमचं नाव काय? बोलायला येत नाही. सुनील रघुनाथ जरक. सुनील रघुनाथ जरक. जरक. जरक हा. काय आणलंय विकायला वाघोलीच्या बाजारात? कांदा, पाणीपुरी, बेळ. पाणीपुरी काय? हा, बेळ पाणीपुरी हे. होय. बरं राहायला तुम्ही सेक्शन 2 सेक्शन सेक्शनला आहे काय? लवंग सेक्शनला. हा. बरं काय होईल हे निवडणूक जिल्हा त्यानंतर परिषद पंचायत? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी कोणची राष्ट्रवादी? हे जे शरद पवार. तुतारी. तुतारी हा तुतारी येणार. होय. भरघोस वातावरण मत. कसं आहे इथं तुतारी निवडणुकीत? भरपूर येणार. तुतारीचे उमेदवार निवडून येईल काय? येणार कोमल निशिकांत पाटील बरं, निवडून बरं, येते आणि बरं, साठे बी देत. हा? साठे ते जिल्हा परिषद येतात निवडून 100%. होय. हा. चाल मोहिते पाटील दरशीला मोठी पाटील खासदारचं जास्त वजन आहेत. खासदारांचं जास्त वजन आहे विजय वाघोलीत. त्या सगळं त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. सगळे मोहिते पाटलांना खासदारांना मानणारा वर्ग मोठा आहे. वर्ग मोठा आहे. चला नाव काय तुमचं? वस्ताद अजमुद्दीन मुलाने वस्ताद अजमुद्दीन मुलानी. कुठं राहायला कुठं आहे? याला माझ्या देवळापासून. होय. बरं निवडणूक सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समिती. बर काय काय होईल निवडणुकीत? काय आता लोकसंख्येच्या जीवा मनावर. हा? लोकसंख्येच्या मनावर, माझ्या एकट्याच्या मनावर आहे का? होय पण याच्या अगोदर इथनं काय काय होत असतं या गावातनं कुणाला मतदान जातं जास्त? काय मोहिते घडतं? मोहिते पाटील. मोहिते पाटलांना. म्हणजे मोहिते पाटलांचा ही बालेकिल्ला आहे काय? हा? नाव काय साहेब तुमचं? पवार. पवार. राहायला कुठं आहे? वाघोली. वाघोलीमध्येच राहिला. जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुका सध्या सुरू आहेत. एकंदरीत काय वातावरण असेल तुमच्या गणामध्ये तुमच्या गटामध्ये? इथं फक्त विजयशी मोहिते पाटील, दुसरं काहीही नाही. म्हणजे तुतारी चालेल म्हणताय तुम्ही? विजयशी मोहिते पाटील सांगल तेच उमेदवार निवडून येणार. तुतारी. तुतारीचं. आता पण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं आव्हान असणार आहे, वंचितच्या उमेदवाराचं आव्हान असणार आहे. विजयशी मोहिते पाटलापुढे आव्हान कसलंही नाही. एकंदरीत काय का असं म्हणजे नेमकं काय घडलंय की विजयदादांच्या पक्षालाच इथली लोक प्राधान्य देतात? ज्यावेळी विजयशी मोहिते पाटील महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेस रस्त्याची इतकी कामं झाली आहेत की माप नाही इतकी कामं झाली आहेत. उपमुख्यमंत्री असतानाही भयंकर आपल्या तालुक्यात या गटात कामं झालेली आहेत. त्यामुळे ते उपकार लोक विसरणार नाहीत. अजून त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय कामं झाली? भरपूर वैयक्तिक लोकांची झाली आहेत, सार्वजनिक कामं झाली आहेत, भरपूर झाली आहेत. आपल्या अकलूजला RTO ऑफिस आले आपल्या तालुक्यात ग्रामपंचायतच्या ठिकाणी. त्यामुळे लोक विसरणार नाही. पण माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने बी मोठं आव्हान उभं केलेलं आहे.
या संबंधी तुम्ही काय सांगाल? तालुक्यातलं काय सांगू शकत नाही. ह्या गटात राम सातपुत्याचं एकही काम नाही. कुठं बी दाखवा काम. म्हणजे अख्ख्या गणात आणि गटात सुद्धा काही सुद्धा काम नाही. काहीही काम नाही. या गटात गणात कुठलंच काम नाही. त्या लवंग गटात तर काहीच नाही. गणात देखील नाही. त्यामुळं एकंदरीत निवडणुकीचा माहोल कसा असेल? निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे, प्रचार चालू झालेला आहे. ह्या माळशिरस तालुक्यात विजयदादाच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवार निवडून येणार. सर्वचे सर्व उमेदवार निवडून येणार. त्यात काय लाईट येते. नाव काय आहे तुमचं? तुषार पाटोळे, राहायला वाघोली. वाघोलीत राहिलाय का? आज बाजारचा दिवस आहे, काय वातावरण आहे? तुम्हाला दिसतंय की? निवडणुकीचे बी वातावरण सुरू झालेलं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. काय 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 होईल काय? आमचा ही पूर्व भाग जे आहे तो मोहिते पाटलाशी एकनिष्ठ आहे आणि मोहिते पाटलांनी दगड जर उभा केला तर मोहिते पाटलाशी एकनिष्ठ नाही लोक आहेत आमच्यातले. त्याच्यामुळं उमेदवार कोण आहे आम्ही बघत नाही किंवा आव्हान कोणाचं आम्हाला काय माहीत नाही. मोहिते पाटील सांगायचं आणि त्यांचं आम्ही काम करायचं. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की मोहिते पाटलांचा हा बालेकिल्लाच आहे जणू. 100% बालेकिल्ला आहे. 100% बालेकिल्ला आहे. मोहिते पाटील जे सांगतील तीच ह्या गटात होते. हो 100%. आणि जे तुम्ही आता जे विरोधकांचं आव्हान सांगताय कोण ते कोण सातपुते कोण आहेत ते, त्यांनी ह्या गणात आपले सार्वजनिक पालकमंत्री कोण आहे गोरे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून वाघोली ग्रामपंचायतला 10 लाख रुपयाचा निधी आलता. ह्या रोडला आपल्या खानुमाळा वस्त्या 10 लाख रुपये निधी आलता. तो निधी अडवायचं काम फक्त आणि फक्त रणजितसिंह मोहिते पाटलाचे शिफारस पत्र असल्यामुळे राम सातपुत्याने फक्त काम अडवले. लोक ही विसरणार नाहीत ना. म्हणजे माळशिरस तालुक्याच्या माजी आमदारांनीच या गटातलं काम अडवलंय असं तुम्ही गौप्यस्फोट करताय? गौप्यस्फोट मी ग्रामपंचायतचा सरपंच या नात्यानं बोलतोय. कुठल्या ग्रामपंचायत सरपंच? सरपंच चालू विद्यमानला आहे मी या ग्रामपंचायत बॉडीमध्ये. म्हणजे राम सातपुते यांनीच काम अडवलं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. तुमच्याकडे पुरावे? हो आहेत. म्हणजे या निवडणुकीत एकंदरीत वातावरण कसं असेल मग? तुम्हाला सांगितलं ना मोहिते पाटील सांगेल ती पूर्व दिशा असेल. होय का? काय नाव काय तुमचं? अशोक चंद्रकांत चव्हाण. राहायला वाघोलीत? हो हो वाघोलीत. म्हणजे मिसाळ चव्हाण ही कंपनी पवार, सगळी वाघोली पवार सगळे ही वाघोलीची. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही इथं आलेलो आहे. काय काय घडल काय इथं? इथं मोहिते पाटलाला मानणारा वर्ग आहे. त्यात या गणातील 4 गावं माढा मतदारसंघात विधानसभेला जोडलेत. ते आमची लवंग वाघोली वापेगाव हे माढा मतदारसंघात जोडलेले आहेत. असा एकत्रित ही गण तयार झालेला आहे. मोहिते पाटलाला मानणारा वर्ग असल्यामुळं इथं काही अडचण नाही. आजीदादाचं निधन झाल्यामुळे थोडं वातावरण अजून म्हणजे प्रचारात गती नाही, पण शेवटच्या 2 दिवसात चांगलं मतदान होईल, प्रचार होईल. मोहिते पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळं प्रचाराला थोडा गती नाही. त्यांची आज तुतारीची घड्याळची आमची युती असल्यामुळं दुःखही आहेच. हा एकंदरीत ह्या गणात या लवंग गणात माहीनगर जिल्हा परिषद गटात काय नेमकं काय होईल काय? मायनगर जिल्हा परिषद गटात मारुती लोंढे म्हणून नौका उमेदवार आहे, पण ऍक्टिव्ह माणूस आहे, चांगला आहे, काही अडचण येत नाही. 100% तो निवडून येणार. आणि ह्या गणात काय झालंय आता आम्ही उमेदवार कोणाही बघत नाही. दोन्ही बी आमच्या शेजारील उमेदवार आहेत. आज आमच्या उमेदवाराला आम्ही मोहिते पाटलाकडे बघून लवंगचे कोमलताई निशांत पाटील यांना आमच्या गावातून मतदान होणारच आहे. प्रतिस्पर्धी बी ह्यांचा बी सर्वसामान्य माणसाचा त्यांचा बी संपर्क आहे, पण आमच्या इथे भाजप विरोधी लाट आहे. म्हणजे ह्या गणामध्ये उमेदवाराविषयी नाही, भाजप विरोधी लाट आहे आमच्या भागात. रोष का बरं का रोष कशाचा आहे? रोष म्हणजे पहिल्यापासून आमचा मोहिते पाटलाला पुरोगामी विचाराला मानणारा वर्ग आहे. म्हणजे पुरोगामी विचारांची लोक तुमच्या गटामध्ये आहेत. पाटलाचा विचार तेच आमचा विचार, ते आमचा पक्ष म्हणजे मोहिते पाटील पक्ष. आम्हाला पुढं कोण आहे, आमचा उमेदवार कोण आहे, आम्ही ह्यांना एवढे बारीक बघायची आम्हाला गरज पडत नाही. आम्ही मोहिते पाटलाची मानणारे कट्टर समर्थक कार्यकर्ता आहे. आमचा प्रयत्न आहे चांगलं मतदान करायचं. ह्याच्या अगोदर लोकसभेला बी आमच्या गावानं इतिहासात असं गाव आहे की कधीच कमी मतदान दिलं ना, असं म्हणजे कायमच्या आघाडीत दिलेलं गाव आहे. मोहिते पाटलांना आघाडीच मिळते ह्या 100% वाघोलीतनं 100% आघाडीच राहते.
तुमचं नाव सांगा अगोदर. शंकर हरिबा मिसाळ. म्हणजे मिसाळ झाला का बाजार? आज बाजार होता तुमचा. पोरा बाळाकडे असतं बाजार, आपल्याकडे काय. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. बरं. कसं वातावरण राहील? काय काय राहील काय? आता हे आमचं निशांत पाटला शीट 100% भरवशाने येणार की हो. म्हणजे निशांत पाटलांची मंडळी सौभाग्य होती. पोस्टर लावलेला आहे. होय होय. पण भारतीय जनता पार्टीचं बी आव्हान असणार आहे की. नाही, भाजपला आमच्या गावातला कल नाही एवढा. पहिल्या मोहिते पाटील जी सांगल ती. होय ना. मोहिते पाटलाच गाव पहिल्यापासून आता असतंय बघा. दळण म्हणलं की त्यात खडा असते तर काय 10-5 असते ती. आता 2-3 हजार मतदान आहे तर 100-200 जाणारच विरोधात. किती मतदान किती आहे? वाघोलीचं मतदान किती आहे? किती आहे रे सचिन? 3,500. 3,500. मग वरचं 500 सोडून द्यायचं. 500 100% 90% पर्यंत होतंय का मतदान? होतं काय त्याला. किती होते? 70-75 म्हणजे आता म्हणजे आम्हाला 75. त्यातला एवढा अभ्यास नाही. पण त्यातलं मतदान जात आता आमचं बी कसं, आम्ही 4 जण भाऊ आहे. आमचा थोरला भाऊ, आपले लेकरं बाळ जिकडे तिकडे आपण जायला लागतंय ना. आणि माझं एकंदरीत वातावरण तुतारीसाठी चांगलं आहे असं तुमचं तुतारीसाठी म्हणणं आहे. चांगलं. आमच्या गावातलं तर बरं का, आम्हाला तालुक्यातलं माहित नाही. आपण बेड रेस्ट असतोय, ऍक्सिडेंट झालेला 70% अपंग आहे. मी हिंडत नाही, फिरत नाही, काय नाही. बरं. बाबूराव मिसाळ. तुम्ही मिसाळच. बरं, काय आहे तुमच्या मनात काय आहे आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने? काय आहे, म्हणजे काय घडल काय ह्या गणामध्ये काय घडल, गटामध्ये काय घडल? नाही आपल्याला सांगू शकत. दशरथ साळुंके. दशरथ साळुंके. राहायला कुठं? गावातच आहे मळ्यात त्या. म्हणजे वाघोलीतच. वाघोली. काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कसं वातावरण राहील? वातावरण चांगलं आहे की तुतारीसाठी. तुतारीसाठी. आमच्या गावातून तर आहे. आता बाकीकडे का आपल्याला काय माहिती. वाघोलीतनं तुतारीला चांगलं हे आहे काय हा चांगलं आहे. वातावरण? हा चांगलं वातावरण आहे. येतेच जाते प्रिय आहेत की काय असते की 4 गावात, त्या पद्धतीने जाईल काय थोडंफार. तुमचं काय नाव आहे? सचिन मिसाळ. सचिन मिसाळ. तुम्ही बी मिसाळच. मिसाळ. मिसाळ म्हणल्यावर सगळं मिसाळांचे जुंबर आहे इथं, आहे का नाही? 70% गाव मिसाळच आहे जवळजवळ. 70% गाव मिसाळांचं. मिसाळ अजून कोण? चव्हाण. मिसाळ, चव्हाण, शेंडगे, पवार. शेंडगे पवार. हम्म. होय काय? हम्म. बरं, काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं काय वातावरण आहे? तुतारी वाघोलीतून तुतारी येणार लेडणे. होय. एकूण मतदान किती आहे म्हणले इथं? साधारण 3.25 ते 3.5 एकूण मतदान एकूण वाघोलीचं. मतदान. हा, म्हणजे ते 100% मतदान होत असतंय. 100% नाही होत मतदान. मग 70-75% मतदान होणार. हा. कारण प्रत्येक वेळेस जे मतदान होतं, हम्म. कारण काय बाहेर गावी असते ते येणं होत नाही, बरं बरं. प्रॉब्लेम असते, तर त्याच्यामुळं 70-75% मतदान होईल. हो. हम्म. एकंदरीत कसं वातावरण राहील? काय व- म्हणजे प्रचार सुरू झालेला आहे? वातावरण तुतारीसाठी पोषक आहे वाघोलीत. वाघोलीत? कारण वाघोलीत सांगतोय बरं का, बाकीचं गावाचं सांगायची आमची आवश्यकता नाही. जे गावात आहे ते सांगणार. अर्जुन गायकवाड. अर्जुन गायकवाड. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यातलं काय आपल्याला कळत नाही. तुम्हाला अनिल. अनिल. बरं, काय जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका सुरू आहेत? आहे ते की. काय कसं वातावरण आहे? वातावरण काय आहे की चांगलं, काय त्याला कुणासाठी वातावरण चांगलं आहे? काय आपल्या मना वाटत त्याला द्यायचं बघा. वातावरण कोणासाठी चांगलं आहे? आम्ही तीच तुम्हाला विचारतोय. वातावरण काय आता बघा, आता जी काय लाट चालू आहे तीच बघायचं काय. काय कुणाची लाट आहे सध्या इथं वाघोलीमध्ये, लवंगानामध्ये? काय आता हे आहेच की वर कमळाचं. कमळाची. काय नाव काय तुमचं? राजेंद्र त्र्यंबक पताळे. राहायला कुठे आहे? इथं वाघोली शेंडगे वस्तीवर. वाघोलीच हा, राहणार. वाघोली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजले. काय होईल वाटतं तुमच्या गणामध्ये, तुमच्या गटामध्ये? आता इथं आमच्या मोहिते पाटलाशिवाय म्हणजे हेच नाही. म्हणजे मोहिते पाटलाचे हा, उमेदवार. मोहिते पाटील सांगेल ते. बोला बोला बोला. हा. आता त्यामुळं आता काय झाले, दोन्ही उमेदवार जवळच जायचं. मोठं सांगता येत नाही. गाव मोहिते पाटला मागायचं.
पहिल्यापासूनच आहे का आता? मोहिते पाटलाचं. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं अकलूज एक्सप्रेस आणि महाराष्ट्र नगरीच्या माध्यमातून आपण वाघोलीच्या आठवडे बाजारात जनतेची आणि येथील नागरिकांची मते आजमावण्याचा, त्यांचं मतांतर पाहण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यानंतर आपल्याला असं स्पष्ट होताना दिसतंय की वाघोली हे गाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या तुतारी या चिन्हासह मोहिते पाटील गटाचं हे बालेकिल्ला असल्याचं आपल्याला समजतंय. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे आम्हाला महाराष्ट्र नगरी आणि अकलूज एक्सप्रेसच्या ह्या कमेंट करून आम्हाला कळवा. माझे मित्र रियाज मुलानीसह मी आमिर मोहोळकर, वाघोली.